हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या 2 पुतण्यांनी दुबार मतदान नोंदणी केल्याचा भाजपचा आरोप। पत्रकार परिषदेमध्ये पुरावेही सादर। राहुल गांधींनीच वोट चोरीचा कंत्राट घेतलाय। चव्हाण प्रकरणावरून देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल। निवडणूक आयोगाची वकिली का करताय, नाना पटोलेंचा सवाल। विचारधारा वेगळी असल्यामुळे सीपी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदासाठी पाठिंबा नाही, शरद पवार यांनी केलं स्पष्ट। तर उद्धव ठाकरे आणि फडणवीसांना फोन केला होता, फडणवीसांची माहिती। ओबीसी समाजाचं नेतृत्व माळ्यांकडून धनगरांकडे गेल्यामुळे माळी समाजाच्या पोटात दुखतंय। लक्ष्मण हाकेंच्या व्हायरल व्हिडिओमुळे नवा वाद। व्हिडिओ फेक असल्याचा दावा, चळवळीमध्ये फूट पाडण्याचा डाव असल्याचाही आरोप। ठाण्यामध्ये युती नको, स्थानिक भाजपच्या नेत्यांची वरिष्ठांकडे मागणी। ठाणे जिल्हा मनपामध्ये भाजप मजबूत असल्यामुळे मागणी। वरिष्ठांसोबतच्या बैठकीमध्ये स्वबळावरती लढण्याची चर्चा झाल्याची माहिती। मुसळधार पावसामुळे मुंबईत सगळीकडे खड्डेच खड्डे। बीएमसीकडे एका दिवसात 350 पेक्षा जास्त ऑनलाईन तक्रारी, तर खड्ड्यांवरून आंदोलन करणाऱ्यांकडे कोणतंही काम राहिलेलं नाही। मंगलप्रभात लोढा यांचं वक्तव्य। राज्य कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना सुद्धा गणेश चतुर्थीपूर्वीच पगार देण्याचे परिवहन मंत्र्यांचे आदेश। पगाराची फाईल आजच अर्थ मंत्रालयाकडे पाठवण्याचे निर्देश। आणि ड्रीम11 कडून पैसे घेऊन कॉन्टेस्ट बंद। ऑनलाईन गेमिंगच्या विरोधातल्या कायद्यानंतर निर्णय। ड्रीम11 कडून युजर्सना सूचना जारी, युजर्स कधीही पैसे काढू शकणार।